आज जी बैठक घेतली कलेक्टर साहेबांनी, त्यात बरेच प्रश्न आम्हाला पाहिजे होते उत्तर ती काय मिळालेली नाहीत. त्याचं कारण असं की जेव्हा एक्सपर्ट कमिटी आली, ती एक्सपर्ट कमिटी आल्यावर त्यांनी बाकडी काढायचा काय संबंध होता. बसायची बाकडी काढलीत, जिथं वयोवृद्ध स्त्रिया पुरुष किंवा फिरायला गेलेली मंडळी होती ती बसत होती ती काढलीत. त्याच्यामुळे कुठल्याही मॉन्युमेंटला अडथळा नव्हता, पण ती काढलीत. तसंच सगळ्या पाण्यातली बाकडी काढली. तसेच अंधार बावडी म्हणून आपल्या येत आहे, तिथं लोक येत आहेत, पर्यटक येत आहेत, बसत आहेत. खरं तर पर्यटक येणारे ते बाहेरचे नसण्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्याने आसपासचे असतात. ते एक इथलं थंड हवेचं ठिकाण आहे. इथं यायचं, थंड हवेला 1-2 तास बसायचं, तिथली भेलपुरी घ्यायची, ती खायची. पण तिने ते बसायचे सगळे स्पॉट बंदच केले खरं सांगायचं म्हणजे. त्यामुळे इथले जे व्यावसायिक होते त्या व्यावसायिकाच्यावर उपासमारीची आता वेळ आल्या. त्यांनी ते मॉन्युमेंटच्या कडेला आर्कॉलॉजीने कुंपण लावून त्याला कुलूप किल्ली लावलेले आहे. आणि ते संध्याकाळी 5:30-6लाच बंद करतायत. खरं तर पणाचं पब्लिक येतं ते 6 नंतर येतं, कारण इथलं 6 नंतर खूप आल्हाददायक वातावरण होतं. तर आमच्या कलेक्टर साहेबांनी तुमच्या माध्यमातून किंवा प्रशासनाला तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की जे मॉन्युमेंट आहेत ते मॉन्युमेंट सगळे खुले ठेवावेत, जेणेकरून त्या मॉन्युमेंट लोकांना मॉन्युमेंटवर जाऊन ते मॉन्युमेंट बघता येईल. लांबून मॉन्युमेंट बघितला त्याचा खरा अर्थ काय कळणार नाही आहे. तरी तुमच्या माध्यमातून एवढी विनंती की सगळे मॉन्युमेंटपासून जे काय बसायची किंवा त्याची भेलपुरी खायचे वगैरे स्टॉल आहेत ते तिथंच ठेवावे. जे उपजीविकेचे आमचे साधन आहे ते तिथंच ठेवावे. आणि आमचा किल्ला आम्ही स्वच्छ ठेवू. इथून पुढे मी त्यांना गावी देतो सगळ्यांची यांना की आम्ही आमचा किल्ला प्रचंड प्रमाणात स्वच्छ ठेवू आणि स्वच्छ ठेवायचा आत्तापर्यंत प्रयत्न केल्याने इथून पुढेही करू.